केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचे तातडीचे रेशनिंग लागू, नैसर्गिक वायूचा पुरवठा वितरण नियंत्रित करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून आदेश, महत्त्वाच्या क्षेत्रांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर. युद्ध आखातात पेटलं, मात्र मुंबईत गृहिणींचं बजेट कोलमडलं. घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण, ठाण्यात पोळी भाजी केंद्रावरही गॅस तुटवड्याचा परिणाम. गॅस तुटवड्याच्या भीतीनं कोल्हापुरात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग. गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद. एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीची बुकिंग सांगितल्यानं ग्राहकांचा संताप. इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्सना फटका. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, तर बंगळुरूमधील हॉटेल्स देखील आजपासून बंद. संभाजीनगरात सलग 3ऱ्या दिवशी व्यावसायिक गॅसचा तुटवडा. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. पुढील 2 दिवसात गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता. युद्धामुळे संभाजीनगरच्या MIDC मधील उद्योगावर संकट. गॅस टंचाईमुळे शेंद्रा, बाळू, चिकलठाणा MIDC मधील अनेक उद्योग अडचणीत. उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता. देशभरात गॅस टंचाई, मात्र शिर्डी, पंढरपूर, शेगावच्या मंदिरात प्रसादासाठी 15 दिवस पुरेल इतका गॅस साठा शिल्लक. अन्नछत्रावर तुर्तास कोणताही परिणाम नाही. LPG गॅस तुटवड्यामुळे हॉटेलचा मेनू बदलला. आता फक्त कॉफी आणि चहाच मिळणार. बंगळुरूमधील हॉटेलचा मोठा निर्णय. सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा बसण्यास सुरुवात. सलून आणि ब्युटी पार्लरची सेवा महागण्याची शक्यता. आज सलून पार्लर असोसिएशनची बैठक. भारतीय नागरिकांवर कमी परिणाम होईल यासाठी प्रयत्न करा. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना, तर मंत्रालय आणि विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवत काम करण्याचे निर्देश. इराण विरोधातल्या युद्धात जोरदार हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. आज इराणवर सर्वात भीषण हल्ले करणार अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेग्सेथ यांचं मोठं विधान.